डोंबिवलीत पुन्हा एकदा परप्रांतीयांची मुजोरी दिसून आलेली आहे। पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला परप्रांतीयांनी विरोध केला। मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या परप्रांतीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परप्रांतीय नागरिकांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। तर हा सतत माणूस आम्हाला येऊन सतत की हे तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय कसं केलं, आणि हे आम्ही आमच्या स्व खर्चाने करणार होतो, सोसायटीकडे एकही पैसा न मागता करणार होतो। आणि त्याने आता म्हणजे मराठी माणसांना अशी शिवीगाळ करूनच आमचं त्याने हे म्हणून आम्हाला इथे कंप्लेंट करायला यावी लागली। महिलांनी सोसायटीतील असं ठरवलं की 2 फेब्रुवारीला सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रम करूया। त्यासाठी कमिटीकडून ते कोणतीही मदत घेणार नव्हते, स्वखुशीने सर्व ते वर्गणी जमा करून करणार होते। त्यासाठी त्यांनी 500 रुपये वर्गणीसाठी सोसायटीच्या नोटीस बोर्डवर एक नोटीस लावली होती की 500 रुपये वर्गणी जमा करा म्हणून। पण सदर वर्गणीला आणि सदर कार्यक्रमाला एक अनिल भट नावाचे इसम त्या सोसायटीमध्ये राहतात, त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर विरोध दर्शवला आणि तुम्ही नास्तिक आहात असे शब्द वापरले। त्यामुळे त्यांच्यात वाद झाला। त्यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील कारवाई चालू आहे।